मित्रांनो, आजची अपडेट सन 2024-25 साठी संच मान्यता आपल्याला दिनांक 1/10/2024 रोजी आपल्या शाळेमध्ये जे टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टॉप आहे त्यासाठी करायची. ती मोबाईलवर कशा पद्धतीने करायची यासाठी आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. सर्वप्रथम आपण क्रोम ओपन करूया. क्रोममध्ये सर्च या ठिकाणी संच मान्यता हे लिहून आपण सर्च केलं की या पद्धतीने जी सर्वात पहिली वेबसाईट असते त्या ठिकाणी क्लिक करूया. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सूचना येणार आहे. या ठिकाणी ओके करा आणि त्यानंतर राईट साईडला वरती 3 डॉट दिसणार आहे, तिथं क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप साईट या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे. या पद्धतीने आपल्याला मोबाईल रोटेट करून घ्या, जेणेकरून पूर्ण पेज आपल्याला क्लिअर इथं शो होणार आहे. ओके, या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी बघा शाळेचे नाव आणि सर्व माहिती येणार आहे आणि स्कूल स्टेटस या ठिकाणी पेंडिंग येते. हे पेंडिंग स्टेटस जेव्हा आपण संच मान्यता पूर्ण करून घेऊ त्यानंतर तेव्हा हे पेंडिंग येणार नाही. आता सर्वात अगोदर वर्किंग पोस्ट आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी क्लिक करा. इथं लास्ट 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहे, वर्किंग टीचिंग स्टॉप आहे आणि नॉन वर्किंग टीचिंग स्टॉप आहे. ओके, या दोन्ही टॅबला क्लिक करून आपल्याला सर्व माहिती फायनलाइज करायची. मग सर्वात अगोदर वर्किंग स्टॉप टीचिंग या ठिकाणी क्लिक करू. त्यानंतर इथं मीडियम असणार, या मीडियमला क्लिक करा. हे मराठी मीडियम ज्या शाळेचे सिंगल मीडियम असेल तर फक्त इथं सिंगल मराठी ऑप्शन येणार आहे. ज्या शाळेंचं मल्टी मीडियम असेल 2 किंवा 3 त्यांचे प्रत्येक मीडियमचं ऑप्शन इथं येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा हेडमास्टर, असिस्टंट हेडमास्टर, सुपरवायझर सर्व ऑप्शन येणार आहे. वरच्या बाजूला 100% एडेड, 80% एडेड या पद्धतीने माहिती असणार आहे आणि इथं टोटल. थोडक्यात म्हणजे या ठिकाणी आपले टीचिंग स्टॉपची सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. प्रत्येक पदावर किती व्यक्ती आहेत ते सर्व आपल्याला माहिती असणार आहे. या ठिकाणी एक सूचना आहे खाली, जर एकापेक्षा माध्यमांची संख्या जास्त असेल तर प्रत्येक माध्यम या ठिकाणून निवडून प्रत्येक वेळेस सेव्ह करायचे. सर्व माध्यमांची माहिती सेव्ह केल्यानंतर मग फायनलाइज करायचे. ओके, आता ही माहिती अपडेट करूया. अपडेट सक्सेसफुली. त्यानंतर एकच मीडियम आहे, एक मीडियमची माहिती अपडेट झाली. परत मराठी सिलेक्ट करा, ही माहिती आपल्याला दिसेल आणि आता फायनलाइज करा. या ठिकाणी या पद्धतीने डाटा इज फायनलाइज झाल्यानंतर आपण परत वर्किंग स्टॉप या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर वर्किंग स्टॉप नॉन टीचिंग आपल्या शाळेमध्ये जो नॉन टीचिंग स्टॉप आहे त्याची माहिती भरायची म्हणून इथं क्लिक करा. या पद्धतीने क्लार्क, ज्युनियर क्लार्क, लॅब असिस्टंट सर्व माहिती येणार आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये एकही पद नसतं नॉन टीचिंगचं, म्हणून या ठिकाणी सर्व जे चौकटी तिचं 0 लिहा किंवा ब्लँक सोडून फक्त अपडेट करून द्या. इथं बघा डाटा अपडेट सक्सेसफुली आलं. त्यानंतर आपल्याला फायनलाइज या ठिकाणी क्लिक करायचे. डाटा इज फायनलाइज. आता वर्किंग पोस्ट या ठिकाणी क्लिक करा. आपल्याला शेवटच्या दोन्ही टॅब ग्रीन झालेल्या दिसतील. थोडक्यात इथं आपली संच मान्यतेचं काम पूर्ण झालेलं आहे. ओके, या पद्धतीने संच मान्यतेमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंटमध्ये लिहा, त्यासंबंधी सुद्धा आपण व्हिडिओ तयार करणार. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.